नमस्कार. बऱ्याच दिवसापासून अशी बातमी येते किंवा असा प्रश्न निर्माण झाला होता की दादा आगामी विधानसभा निवडणूक कोणत्या ठिकाणावर लढणार आहे. हीच बातमी वाऱ्यासारखी पसरत राज्यामध्ये चर्चेचा विषय ठरतीये. कधी जामखेडवरून लढणार आहे, कधी शिरूरवरून लढणार आहे, कधी बारामतीमधून लढणार आहे. अशा बऱ्याचशा बातम्या सध्या राज्यामध्ये पसरताना आपल्याला दिसत आहे. आता दादा पण बोलताना बऱ्याच वेळेस असे म्हणायचे की मी जर बारामतीमध्ये दुसरा उमेदवार दिला तर, म्हणजे बराचसा संभ्रम निर्माण झालेला होता. परंतु आता जवळपास निश्चित झाले आहे. दादा कुठून लढणार आहे हे जवळपास निश्चित झालंय आता. तर अजित पवार हे बारामतीमधून निवडणूक लढणार आहे. आगामी विधानसभा निवडणूक अजित पवार हे बारामतीमधून लढणार आहे. खबर पक्की आहे. प्रफुल्ल पटेल यांनी स्वतः ह्या गोष्टीची घोषणा केलेली आहे. अर्थातच बारामतीत काटेकी टक्कर बघायला मिळू शकते. परत एकदा काटेकी टक्कर बघायला मिळू शकते. लोकसभा निवडणूक आठवते ना, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये काटेकी टक्कर झाली होती. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर जनता हीच म्हणत होती की ही लढत या दोघांमध्ये नसून शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये आहे. आणि जर आपण निकाल पाहिला अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यामधला जर पाहिला तर शरद पवार गट हा विजेता झाला होता. अर्थातच सुप्रिया सुळे यांचा विजय झाला होता लोकसभा निवडणुकीमध्ये. आणि आता आहे विधानसभा निवडणूक. आता अजित पवार हे विधानसभा निवडणूक बारामतीमधून लढणारे हे जवळपास निश्चित झाले. प्रफुल्ल पटेल यांनीच या गोष्टीची घोषणा केली, म्हणजे महायुतीमधूनच घोषणा झाली असंही आपण म्हणू शकतो. या बाबतीत कोणताही संभ्रम नको, मी अधिकृतपणे या गोष्टीची घोषणा करतोय असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले. आता अजित पवार यांच्या विरुद्ध कोण उभं राहणार, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कोण उभं राहणार त्यांच्या विरुद्ध, ते बघणं सुद्धा तेवढंच आवश्यक ठरणार आहे. आता सूत्रांनुसार जर आपण पाहिलं तर आता बारामतीमध्ये महाविकास आघाडी अर्थातच शरद पवार गटाकडून, शरद पवार यांच्या पक्षाकडूनच उभं राहणार आहे. तर सध्या अशी माहिती येते की युगेंद्र पवार हे उभे राहू शकता. शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार हे उभे राहू शकता. म्हणजेच ही लढत काका विरुद्ध पुतण्या अशी होण्याची शक्यता दिसतीये. अर्थातच महाविकास आघाडीकडून या गोष्टीची घोषणा झालेली नाहीये, पण सध्या सूत्रानुसार तर हीच माहिती कळते की युगेंद्र पवार हे बारामतीमध्ये काम करायला सुरुवात सुद्धा झाली त्यांची. विधानसभा निवडणुकीची तयारी जी आपण म्हणतोय ती सुरुवात झालेली आहे त्यांची. तर ही जी टक्कर आहे ती काका विरुद्ध पुतण्या होण्याची शक्यता दिसते. ते इथे लढत होण्याची शक्यता दिसते. आगामी विधानसभा निवडणूक ही सर्व युतींसाठी, सर्व पक्षांसाठी, तिथे महायुती असू द्या, महाविकास आघाडी असू द्या किंवा महाराष्ट्रातील सर्व पक्ष असू द्या, त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आगामी विधानसभा निवडणूक प्रत्येक पक्षासाठी, प्रत्येक युतीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आता दादांबाबत नक्कीच बातमी किंवा चर्चा रंगलीच होती की दादा बारामतीमधून लढणार आहे का, शिरूरमधून लढणार आहे की बारामतीमधून लढणार आहे की कोणत्या वेगळ्या ठिकाणावरून लढणार आहे, ही चर्चा अत्यंत रंगात आलेली होती सध्या. पण प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण देऊन टाकले आहे की तिथे कोणताही संभ्रम नाही आहे. विधानसभा निवडणूक दादा ही बारामतीमधूनच लढणार आहे. तर हे तर स्पष्ट झालंय. आता राहिली गोष्ट महाविकास आघाडीची, तिथे उमेदवार लवकरात लवकर ते स्पष्ट करतीलच. तर तुम्हाला काय वाटतंय, ही लढत कशी होणार की यामध्ये अजून काही समीकरणे बदलणार, नक्की कमेंट करून सांगा. तसेच आगामी विधानसभा निवडणूक कोण वरचढ ठरणार, महायुती की महाविकास आघाडी की अन्य, नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि हो नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा. धन्यवाद.